नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज। मंगळवेढा तालुक्यातील भोसे गावातील व इतर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी यांना डाळिंब व इतर पिके यांना सन 2018 ते 19, 19 ते 20, 20 ते 21, 21 ते 22, 22 ते 23, 23 ते 24 या सालातील पीक विमा न मिळाल्याबद्दल आम्ही न्याय मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील आम्हाला न्याय न मिळाल्याने आम्ही काही शेतकरी दिनांक 25/8/2024 रोजी उपोषणात बसण्यासंदर्भात कृषी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असता आम्ही शेतकऱ्यांबरोबर बसण्यासंदर्भात कृषी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असता आम्हा शेतकऱ्यांबरोबर कृषी अधिकारी यांनी चर्चा करून हा संदर्भात आम्ही आपणास न्याय देऊ, आपण हे आंदोलन करू नये अशी विनंती केली। आम्ही त्यांच्या मागण्यांसाठी शासन वारंवार आंदोलन करू नये अशी विनंती केली। आम्ही त्यांच्या मागण्यांसाठी शासन व आंदोलन करू नये अशी विनंती केली। मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी पायी दिंडी काढण्यासंदर्भात निवेदन दिले, परंतु मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी पायी दिंडी काढण्याचे निवेदन दिले, परंतु दिनांक 9/2/2023 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत आम्हास पत्र मिळाले। तसेच सर्व शेतकरी यांच्या पावत्या सदर करण्यास आम्हाला कार्यालयाकडून कळविण्यात आले, परंतु पीक विमा कंपनीकडे असून सदर यादीप्रमाणे पीक विमा मिळावा आपण आमच्या पत्रव्यवहार करून आम्हाला अद्याप न्याय मिळाला नाही। वारंवार तक्रार करून देखील कोणताही न्याय मिळाला नाही। याविषयी लोकप्रतिनिधीच्या ऑफिसला भेट देऊन या संदर्भात विधानसभेत आवाज उठवू न्याय मिळण्यासाठी विनंती केली, परंतु लवकरात लवकर आमच्या मागणीला आंदोलनाला मान्य करा आणि मागणी मान्य करा, नाही तर येणाऱ्या विधानसभेला लोकप्रतिनिधींनी पीक विम्यासाठी साथ दिली नाही, त्यांना हा प्रकरणाकडे केले। विधानसभा लढू इच्छुणाऱ्या या इच्छुक उमेदवारांना सुद्धा भेटून आम्ही पीक विमा केला, त्यांनी सुद्धा या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले। सर्वच नेते मंडळी आपल्या स्वतःनी स्पर्श पाहून कार्य करीत असतील तर शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार? आम्हा स्वार्थ पाहून कार्य करीत असतील तर शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडविणार? जाणं असणाऱ्या एका शेतकऱ्याकडे विधानसभेत उमेदवार उभा करून आम्ही त्यांना निवडून आणू। मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील कोणतेही नेते मंडळी शेतकऱ्याकडून उपयोगात पडत नाही, यासाठी शेतकऱ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विधानसभेत पाठवू। सर्वसामान्य शेतकरी निवडून आला तर खालील समस्या सुटतील। 1. 5 वर्षाचा पीक विमा मिळाला नाही, तसेच शेतकऱ्यांना पीक नुकसान विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार दाखल करून देखील त्यांची पीक पाहणी केली नाही व त्यांना विमा दिला नाही। मंगळवेढा तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी बँक झाला नाही, याची चौकशी केली असता अधिकारी काहीतरी उडताउडती उत्तर देतात। सदर शेतकरी यांची समस्या सोडवली जात नाही। शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी जाचक काढून कपावतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शासकीय योजनेपासून वंचित ठेवले जात आहे व यांचा सर्व फायदा अधिकारी व राजकीय नेते मंडळी घेत आहेत व शिक्षण पूर्ण केलेल्या मुलांना नोकरी नाहीये, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक नाहीयेत, अधिकारी वेळेवर कामे करत नाहीत। या सर्व गोष्टींचा विचार केल्यास आमचा शेतकरी विमा विधानसभेत आवाज उठवू शकतो। म्हणून येथे विधानसभा निवडणूक हा शेतकरी पुरुष लढवेल व जिंकून येईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। याबाबत इत्यादींनी तुकाराम सिद्धाराम मालबंदी, शंकरप्पा सिद्धाराम रवी, रामचंद्र सिद्धाराम रवी, काशीराम मोलव्य रवी, हनुमंत काळयप्पा चौगुले, बाबू शिंगोडे, रेवणसिद्ध सिद्धप्पा, रेवणसिद्ध सिद्धमल्लव्वा,
सिद्धप्पा आनंदप्पा महानंदा नक्षियल भीमराया जकाप्पा सदाशिव रामचंद्र वीरय्या सिद्दीक मल्ला रामकृष्ण लक्ष्मीबाई काशीनाथ मारुती भीमराव श्रीमंत राजाराम लक्ष्मण तुकाराम शिवानंद शिवप्रभू राजगुरू बिराजदार परसप्पा बिराजदार रेवणप्पा चौगुले लक्ष्मीबाई चौगुले इत्यादी उपस्थित होते.